अजय आज लवकर गेला थोडंसं. आता वाटते 9 मुलीची स्कूल आहे 10 वाजेची. आता थोडंसं लवकर जायचं. ऑलमोस्ट स्वयंपाक झालं. पोळ्या करते. फक्त विचार करते की मुलीला आज काय द्यायचं, कारण तिचं आजपासून झालेलं आहे 2.5 तासाचं सेशन. बघू आता ती राहते नाही राहत. तसं तर जेव्हा ॲडमिशन केलं की त्यांनी 2 तासाचं सांगितलं होतं. सो बघू आता काय एकदा बोलून बघावं लागेल, कारण आधी वेगळं टायमिंग सांगितलं, आता एका वेळेस वेगळं टायमिंग केलं होतं. कसं आहे नर्सरीचं मुलं तर राहणार आणि अजून दूध कम्प्लीटपणे बंद झालेलं नाही, तर तो टेन्शन आहे. मी झाली रेडी आणि तिला सोडून येते. जवळपास 9:45 झाले आता. अजय आज लवकर गेला थोडंसं, तर त्याचं करून दिलं आधी. आणि अन्वी भरपूर रडली आज, म्हणजे अजय लवकर गेला त्यामुळे, कारण 2-3 दिवस झाला ती त्याच्यासोबतच जात आहे. तर तिला असं वाटलं की हे जातात पण मला का नाही जातं, त्यामुळे भरपूर रडली. खूप मोठ्या मुश्किलने तिला ते मनवलं का नवीन बुक्स देते, नवीन कलर्स देते. सो आज तिचं थोडंसं चेंज केलं आहे मी सगळं, बॅग्स वगैरे. टिफिन सेपरेट दिला आणि एक बुक ॲडिशनल बॅगमध्ये टाकून दिली. टीचरला विचारलं होतं, टीचर तो म्हणाले की जे पण बुक्स आहेत पाठवून दे सोबत, जेणेकरून ते लर्निंग हळूहळू स्टार्ट करणार. सो सोडून देते तिला आणि येते. ऑलमोस्ट सगळेच कामं झाले, घरातलं आवरायचं राहिलेलं आहे. चला पद्धतीने टिफिन बॅग दिली. ही सोनताईने घेतली होती बॅग, सो तिने पाठवली. आणि एक अजून बॅग आहे असे या टाईपची सन्नीची, पण ती मागे 1-2दा बाहेर नेणं झालं तर गंदी झाली होती, त्यामुळे मग म्हटलं या बॅगमध्ये देते. आणि ही स्कूल बॅग. सो दोन्ही बॅगला असं टॅग लावलं मी. रुमाल पण दिली त्या दिवशी, असं स्टिकर लावून दिलं, पण ती पण हरवून आली, माहिती नाही कुठं. रोज रोज तरी कुठल्या नवीन रुमाल देणार. सो चला तिला सोडून येते, भेटू आपण थोड्या वेळा. तर इथे मी अन्वीला सोडून आली आणि नेहमी असं करते की आधी स्वयंपाक करून घेते, तिचं टिफिन वगैरे करून आणि तिला सोडून देऊन देते, कारण जवळपास 10 वाजलेले असतात. आणि आल्यानंतर मग बाकीचे काम असतात, कारण बाकीच्या कामामध्ये आवरावरच खूप जास्त असते. तिचे ऑलमोस्ट खेळणे पूर्ण रूमवर पडलेले, घरामध्ये पूर्ण घरभर पडलेले असतात. सो ते आवरेपर्यंत भरपूर वेळ लागतो. म्हणून आधी तिला स्कूलला सोडून येते, त्यानंतर मग बाकीचं माझे जे पण काही काम आहे ते आवरून घेते, जेणेकरून जो पण 2 ते 2.5 तास मला मिळतो त्यामध्येच पूर्ण कामं करून व्हिडिओ अपलोडिंग होऊन माझं जेवण वगैरे ऑलमोस्ट सगळं होऊन जातो. आणि मग त्यानंतर मग तिला घ्यायला जाते. सो इथं सगळं आवडते. रूम पण भरपूर दिवसाची असंच पडलेलं होतं सगळं. हे आहे आपलं काय म्हणतो स्टँड आहे, जो कॅमेरा स्टँड आपण जनरली यूज करते, मी जनरली यूज करते. जर स्टेबल राहून कुठे शूट करायचं काम पडलं तर अशा वेळेला कामात येतं.
एक जो आहे तो स्टिकसारखा आहे, तो त्याची जी लेंथ आहे ती खूप कमी आहे आणि आता जे दाखवलं तर त्याची लेंथ जी आहे हाईट खूप जास्त असते. सो सगळ्यात आधी तेच मागवलेलं होतं मी. आणि इथं कपडे पण वाढले होते, कपडे पण घडी करून ठेवून देत आहे. म्हणजे ऑलमोस्ट जेवढं पण काम आहेत अन्वीच्या येण्याच्या आधी मी करत आहे. आणि त्यानंतर बॉटल उकडून घेते, तिच्या बॉटल पूर्ण धुवून घेते. एक बॉटल मागे ॲक्च्युली तिचे 3 बॉटल होते आधी, तर त्यामधली एक बॉटल भरपूर दिवस झाले त्यामुळे ते पण तुटली. काही जण स्टीलची बॉटल यूज करतात. आम्ही पण मदत एक डिसिजन घेतलं होतं की स्टीलचीच बॉटल घ्यायची. पण अन्वी लहान असताना झालं असं होतं की आम्ही अंदाजे तिचं जे पावडर होतं, आधी तिला दुधाचं पावडरचं दूध द्यायचो आम्ही. सो ते अंदाजेच घालायचो. म्हणजे जसं बॉटलभर जर पाणी घेतलं तर त्यामध्ये 1 किंवा 2च चमच आम्ही पावडर घालायचो. सो डॉक्टरकडून मग ते नंतर माहिती झालं की स्पेसिफिक जेव्हा आपण वॉटर घेतो बॉटलमध्ये त्या हिशोबानेच मग ते पावडर पण तिथं ॲड करावं लागतं. सो त्याच्यामुळे आम्ही ते बॉटल नाही घेतली स्टीलची, कारण त्याच्यामध्ये जे पूर्ण ट्रान्सपरंट नसल्यामुळे ते लक्षातच येत नाही की आपण किती पाणी त्याच्यामध्ये किंवा किती ml पाणी त्याच्यामध्ये बॉटलमध्ये घेतलं आणि किती किती स्पून पावडर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं हे लक्षातच येत नाही. त्यामुळे आम्ही ती बॉटल नाहीच घेतली. सिपर वगैरे आपण घेऊ शकतो जनरली पाणी वगैरे पिण्यासाठी, पण या बॉटल तर खूप आधीपासून खूप वर्षापासून सुरू आहेत आणि खूप महाग पण जर घ्यायचं असेल तर चांगल्या कंपनीचे पण आहेत. 1000-1200 या रेंजमध्ये पण बॉटल्स असतात. जन झालं, मिमी झाले, ह्या पण ब्रँड एकदम व्यवस्थित आहेत. फक्त काळजी असं घ्यावं लागते की त्यांना वेळेवर वॉश करून त्यांना काय म्हणू शकतो आपण उकडून त्यांना उकळल्यानंतरच यूज करायचं. पावडरच्या दुधाचं एवढं प्रॉब्लेम नाही होत, पण जेव्हा गाईचं दूध आपण यूज करतो त्यावेळेला त्याच्यामधलं जे एक चिकटपणा असतो ना तो खूप जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे नेहमी बॉटल धुवूनच ती यूज करावी लागते. आणि बस काही नाही, सगळं आवरून घेत आहे. आजकाल काकू पण व्यवस्थित कामं करत नाही आहेत, त्यामुळे मला पण काय भांडे मी स्वतःच घासून घेत आहे ते येण्याच्या आधीच. आणि भरपूर दुधाचे पण भांडे होते, काही तुपाचं पण होतं. सो त्यामध्ये गरम पाणी करून व्यवस्थित ते सगळं नीट करून घेते. आणि काय नाही, असं व्हिडिओ कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जास्त काही नाही शूट करता आलं, ऑलमोस्ट दिवस कामामध्येच गेलेला आहे. आणि बघू आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो सेकंड पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे आम्ही, कारण खूप जास्त लेंदी व्लॉग होत होतं. त्यामुळे भरपूरसे व्हिडिओ आणि फोटो प्रोग्रामचे जेवढे पण होते ते ऑलमोस्ट मी इंस्टाग्रामवर अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला त्या ताईचं मेकअपचं जर ऑर्डर हवं असेल तर त्यांचं पण तिथे ID टॅग केलेला आहे, त्यांना तर तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. आणि भरपूरसे लोकांना इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर मेसेज करतात. सो डायरेक्ट मेसेज करण्यापेक्षा तुम्ही यूट्यूबवर कमेंट करा ना. कुठलंही फेसबुक अकाउंट मी याच्यासाठीच आधी ओपन नव्हतं केलं की लोक विनाकारणच कमेंट्स करायला लागतात. कमेंट्स इन द सेन्स मॅसेज करतात आणि त्याच्या मागे रिझन काहीच नसतं. म्हणून मी आजपर्यंत फेसबुक ओपन केलं नव्हतं, पण यूट्यूबसाठी इम्पॉर्टंट असल्यामुळे मी आता ते अकाउंट ओपन केलेलं आहे. त्याचं पण ID मी खाली मेन्शन करून देणार. आणि त्याच्यानंतर इंस्टाग्राम ID पण मी खाली मेन्शन करते. जर फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. आणि जेवढं पण काही रील्स आहेत त्याच्यानंतर अन्वीचं सेपरेट इंस्टाग्राम अकाउंट आहे. तिचं जेवढं पण काही फोटोशूट आम्ही करतो किंवा तिचं अगदी लहानपणापासूनचे जेवढं पण काही फोटोशूट केलेलं आहे ते सगळे फोटो त्या ठिकाणी अपलोड केलेले आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग.